नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे PG बघायला. मला एक 2-4 महिने राहायचं आहे, त्यामुळे आम्ही PG बघायला जाणार आहे. थोड्याच वेळात चाललेलं होतं आपण नाही जाणार कोणाचं तो बसलं सिक्युरिटी गेटवर. सगळे आला मग आपण निघू. दाखवा मी तुम्हाला आता काय प्राईज आहे PGची, काय काय इन्क्लूड असतं त्याच्यामध्ये. कुठं जेवण इन्क्लूड असतं, कुठं जेवण नसतं, कुठे ॲम्युनिटीज असते, कुठे ॲम्युनिटीज नसते. सगळं प्राईस रेट सगळं डिस्क्रिप्शनमध्ये सांगतो. तसं आम्ही पुन्हा टाकुर्डे एरिया देतो. शेट आलेले आता, शरीर शेट आले. हेडफोन काढून आता मी कान चावतो त्यांची. काय आहे कॉलेजची त्यांनी बिल्डिंगला जिम घराजवळचं पूर्ण इथंच टेकली रोडला. तरी किती चहा प्या, एक बाहेरून चहा घ्यावाच लागतं. सलील जे तिकडं लिहून राहिले काय कागद, तोपर्यंत आपण चहा घेऊ. PG खूप परेशान इथं. इकडं गर्ल्स PG येतं आयुष्यात. आता बॉईज PG पटरीच्या पलीकडेच पाहा लागला. एकदम ओपीवाले स्टँड फिरू राहिलो PG पाच. खतरनाक इथं अनिकेत विला, अमका विला, धमका विला. इथं पूर्ण गर्ल्स PG. आता पटरीच्या पलीकडे जा लागेल. निसता ढीग आहे तिकडे PGचा. तिथं बॉईज गर्ल्स सगळे भेटून जाणार. आणि एक बघितला होता आम्ही डायरेक्ट 15,000 रुपये म्हणे. अरे बाप, करार पत्र यायचं काम केलं विथ नो जेवण. समोर आहे पटरी. आता झालो आम्ही पटरीच्या लेफ्ट साईडला. राईट साईडला लोक दिग्गज आहे, विना राशन कार्डवाली. तिकडं राशन कार्डवाली. यांच्याकडे आसन बी तर वापरत नसेल का रे राशन कार्ड. चलो उधर जाएंगे आप. देखा दे उधर की PG का क्या माहौल. दारिद्र्य से खाली पलीकडे आता पटरीच्या पलीकडं. दिस इज गुरुद्वारा चौक. इधर मिळेगा PG. इथून लेफ्ट घेऊन ये ना, राईट मार परत. लगेच PG डायरेक्ट. इथं एक राहत होती मैत्रीण आमची. चक्कर मध्ये असं गल्ल्यामुळे एक गल्ली मागून आणि लायकाचे एंट्रन्स आहे. इथं कुठं आहे PG, पण ते इतकं बाहेर नाही. डायरेक्ट कालकोटडी जेलमध्ये राहायला त्याच्यापेक्षा आरसूल पुरवडतो. त्या PGच्या गल्लीत भाऊ इथे एक PG आता सीधा गल्ली. तर मध्ये पुरं भिकाऱ्याने आलो बसायला बी जागा इथे मस्त. PG बघू बघून हल्ले झाले, वडापाव खाल्ले. आम्ही दोघं जेवण करून आलो होतो. आता परत वडापाव घाला आपल्या आपल्या गाडीवर बसून. कोणी बोलायचं काम नाही त्याच्यामुळे कोणी बिल टाईट आणलं. 5,500 रुपयाची बैठला PG. आता ते जरा आवडतं. अजून 1-2 बघू. आणि इथं कसं 100 मीटरवर PG आहे आणि इथं लगेच 100 मीटरवर जिम. जवळ ॲम्युनिटीजचा काही वापर होत नाही आपल्याला. आपण असं बाहेर करत होतो. बघू आता अजून एखादं PG बघतो, सांगतो तुम्हाला कोणता फायनल करायचं. फायनल तर उद्याच करू, आज नाही. जेवणात इन्क्लूडवाला एखादा भेटला चांगला होतो तोपर्यंत वडापाव. जी बघून थकलो आम्ही आता. रस्त्यावर मस्त सावलीत थांबलोय. परेशान व्हायचं काम आहे. पहिले इथं भरपूर पोरं राहायचे, कोणाच्या फ्लॅटवर ॲडजस्ट होऊन जात. आता पोरांचे लग्न आलेलं आम्ही एंट्रोलो सांगते. असं काय करणार परिस्थिती. मला परत फायनल एखादं PG पाहायला मी QR कोड टाकून येतो, नाही तर व्हॉट्सअप नंबर टाकून देतो, फोनपे नंबर. काही मदत करू इच्छित असेल तर मदत करून द्या. सर टाकतो, नंबर टाकतो खाली. तुला काय करता दुसरा बावदी प्रभू. हां मॅपवर पाहून सांगतो माझा बावदी प्रभू जातो. काय आतंक प्रयत्नानुसार नंतर आम्ही आज PG पाण्यात सफल झालेलो आहे. आम्ही आता PG बघितलेला आहे 5,500 रुपये पर मंथ विदाऊट जेवण आणि ॲम्युनिटीज. फक्त पार्किंग आहे तिथं. पार्किंग भेटणार आहे आम्हाला. आणि मस्त आता PG बघितलेला
आता जेव्हा आमचं इथं स्टे करण्याचं म्हणजे माझं स्टे करण्याचं डिसिजन फायनल होईल तेव्हा आपण इथं PGचा कन्फर्म करू. तर आजचा ब्लॉग इथंच ऑफिशियली संपवतो असं म्हणणार नाही मी, कारण की आम्ही याला आता परत एका ठिकाणी आम्ही एकदा साईटवर व्हिजिट करून आलो. तिथलं काम घ्यायचं का नाही घ्यायचं ते डिसाईड केलं आणि त्याविषयी आम्ही संदर्भात चर्चा केली. कारण की ते काय CRPFच्या एका डिपार्टमेंटच्या बाजूला आहे. तिथं परमिशन भेटेल का नाही भेटेल त्याचा इश्यू चालू आहे. आपण तरी ते लोकल पोलीस स्टेशनला विचारून तिथं NOC भेटते का नाही भेटते. कारण की आमच्यात कसा विषय असतो का वेळेला स्पेशल ब्रांचला परमिशन आम्हाला रिक्वेस्ट टाकावं लागते आणि नंतर स्पेशल ब्रांचला परमिशन टाकल्यानंतर आम्हाला लोकल पोलीस स्टेशनची NOC घ्यावी लागते. ती NOC घेतल्यानंतर आम्हाला का त्या एरियात लाय करायचं का नाही करायचं ते आम्हाला लोकल पोलीस स्टेशन डिसाईड करतं. त्यानंतर आम्ही हे करू शकतो. पण तरी आम्ही लोकल पोलीस स्टेशनला विचारपूस केली आहे की म्हणजे CRPFमुळं आता सेंट्रल रिझर्व्ह फोर्स आहे त्यांचं सध्या युद्धाचा माहोल चालू आहे. त्यामुळे ते बोलू शकता का नाही कन्फर्मेशन देते का नाही त्याचा काही माहिती नाही. बट आम्ही त्यांना सांगितलं आहे 50% ओके आणि 50% नॉट ओके. बरं तुम्ही समजू शकता की आम्हाला परमिशन जर भेटली तर आम्ही ते काम ओके करू. पण आम्ही आता इथून ब्लॉग असा संपवण्याच्या स्थितीत नाही, पण तुम्हाला सांगू शकतो का आम्ही परत एका मित्राला भेटायला चाललो आहे. कारण त्याला बी वेळ भेटत नाही. आज फ्रायडे नाईट आहे, सॅटर्डे संडे IT वाल्यांना सुट्टी असते. त्याचं लग्न झालेलं आहे पण आता तो कसा फ्रायडे सॅटर्डे संडे त्याचा वहिनीसोबत काही बिझी असेल तर मग तो आज फ्रायडे इव्हिनिंगला आम्हाला भेटतो आहे. तर आपण भेटूया. तो जर भेटलाच आहे नाही तर आपला ब्लॉग आज इथंच ऑफिशियली संपतो असं मी घोषित करतो. कीप लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग. आता आम्ही नाशिक फाट्याला आलो आहे. आमचा एक IT बारचा मित्र आहे त्याला भेटायला, जयेश कडगे, वन ऑफ अवर स्कूलमेट. तुला ब्लॉगमध्ये यायला त्रास होता का? हे आमचा माणूस थोडा लाजूर आला, लंबा आहे तुझा. आता असं गेल्यानं दिसाना असं आल्यावर पाहून घ्या तुम्ही. आम्ही तर बसलो आहे. आता चहा वगैरे घेतली. आता आम्ही जेवणाचा प्लॅन आहे का? खर्च वगैरे करतो का तू? बघू नाही डायरेक्ट ऑन कॅमेरा सांग खर्च करतोय का? कॅमेराने सांगायचं नाही खर्च करणार नाही. वापस चाललंय भैया. जॉबचं टेन्शन असेल तर आम्हाला जॉबच नाही, जायचं आणि यायचं तर आम्हाला टेन्शन नाही. आम्ही आता जर भाऊनं जेऊ घातलं तर दाखवू, नाही तर इथंच ब्लॉग एंड करतो. सी यू टुमारो. आपल्याला जेवायला नेता काही नेता माहीत नाही. त्यांच्या मागं चाललोय आपण आता. आपल्या गाडीवर ते आणि त्यांची गाडी आपल्याकडे आहे.